आणि या निमित्ताने आपण सर्वजण आज ऑनलाईन कार्यक्रमासाठी जमलो आहे. प्रथम सर्वांचे शाळेतर्फे मी स्वागत करते. तुम्हा सर्वांनाच माहित आहे की संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन संपूर्ण देशभर आपण साजरा करतो. आणि या निमित्ताने आज आपल्या 9वीच्या वर्गातील कुमारी श्रावणी जाधव भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तिच्या बरोबर संविधानाचे वाचन करायचे आहे. श्रावणी. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा भविष्यात असेच मोठे होऊन आपल्या देशासाठी, देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांसारखेच खूप परिश्रम घेऊन पुढे जायचं आहे. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन आणि तोच साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मी तुम्हाला संविधान दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती आपण शांतचित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळी स्वतंत्र भारतासाठी एक राज्यघटना असावी असे सर्व भारतीय नेत्यांना वाटले आणि ती स्वतंत्र भारताची गरजसुद्धा होती. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथील संविधान सभागृहात पार पडली. पहिल्या बैठकीला 9 महिलांसह 207 सभासद उपस्थित होते. पुढे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे कायम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर आंबेडकरांनी जगभरातील अनेक देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला व त्यातील चांगले ते आपल्या राज्यघटनेत घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय राज्यघटना बनवणे तसे खूप अवघड काम होते, कारण भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. तसेच भारताच्या भौगोलिक, सामाजिक व संस्कृतीमध्ये विविधता आहे. पण या सर्वांना एकाच घटनेच्या नियमाखाली आणण्याचे काम घटनाकारांनी केले. सर्व घटकांना योग्य असा न्याय राज्यघटनेत देण्यात आलेला आहे. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, माझ्या देशाची शान, माझ्या देशाचा अभिमान, ते म्हणजे आमचे भारतीय संविधान, ते म्हणजे आमचे भारतीय संविधान. My name is Aliana Shikna. I am here today to say few things about National Constitution Day. Constitution Day, also celebrated as National Law Day or Samvidhan Divas in India, is observed on
26 November every year to commemorate the adoption of the Constitution of India. On 26 November 1949, the Constitution Assembly formally adopted the Constitution of India. It came into force on 26 January 1950, that is observed as Republic Day. History of how the Constitution of India came into being. The 2-month period between the adoption and enforcement of the Constitution was used for a thorough reading and translation from English to Hindi. The Constituent Assembly met for 166 days spread over 2 years, 11 months and 18 days before the Constitution was adopted. The members of the Constituent Assembly signed 2 handwriting copies of the document. On January 24, 1950, 2 days later, the Constitution of India became the law of the land. There were several critical issues debated, including language, right, minorities, governance, structure. On November 25, 1949, the day before the Constituent Assembly wound up its proceeding, B.R. Ambedkar made a moving speech. It ended with 3 warnings for the future. The first was regarding the place of popular protest in a democracy. One must abandon the method of civil disobedience, non-cooperation and satyagraha, he said. The second warning deals with the unthinking submission of charismatic authority. Bhakti in religion may be the road to salvation of a soul, but in political bhakti or here worship is a sure road to degradation and the eventual dictator, Ambedkar said. His final warning was that India should not be content with political democracy and inequality, and heresy were still embedded in India's society. If we continue to deny it equality for a long, we will do so only by putting our political democracy in peril, he said. Significance of Constitution Day 2019. 26 November was marked as the Constitution Day of India by Prime Minister Narendra Modi in the year 2015 as a part of year-long celebration of the 125th birth anniversary of Dr. B.R. Ambedkar. Constitution Day of India aimed to bring awareness of the importance of the Indian Constitution and its enigmatist, Dr. B.R. Ambedkar. Ambedkar was a renowned social reformer, political and journalist and is also called as the father of Indian Constitution. He was adopted as a chairman of Constitution Drafting Committee on August 29, 1947. Preamble to the Constitution of India. We the people of India, having solemnly resolved to the Constituent Assembly into a sovereign, socialist, secular, democratic republic and to ensure to all its citizens justice, social, economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity of the integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt and enact and give to ourselves this Constitution. The preamble of the Indian Constitution means preamble declares India to be a sovereign, socialist, secular and democratic republic. The objectives stated by the preamble are to ensure justice, liberty, equality to all citizens and promote fraternity to maintain unity and fraternity of the nation. Thank you for listening my speech. नमस्कार, मी श्रीमती कांबळे नामदार गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल बोरिवली पश्चिम येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री बंदजोडे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 संविधान दिन संपूर्ण भारत देशात साजरा होत आहे. प्रथम आजच्या 70व्या संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, संविधान म्हणजे काय? व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन? तर
एखादा देश एखादे राज्य चालविण्यासाठी असलेले मार्गदर्शक सिद्धांत म्हणजेच संविधान. शासन करण्यासाठी जी विशिष्ट नियमावली असते तिलाच संविधान असे म्हणतात. इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण भारतवासियांनी संविधान स्वीकारले, म्हणून 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. आपल्या भारतीयांच्या दृष्टीने आपली राज्यघटना अर्थात संविधानाचे महत्व खूप आहे. ते एका छोट्याशा कवितेतून मी इथे मांडले आहे. जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. सूर्यासमान आहे ही कायदा व्यवस्था, अंधारल्या जगाला दैदिप्यमान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. चुकलो कधी मधी तर होणार योग्य शासन, हे सत्यमेव जयते जगणे महान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 समित्या तयार करण्यात आल्या. त्यापैकी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, तर राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर आंबेडकरांनी जगभरातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास करून त्यातील चांगली तत्वे विचारपूर्वक स्वीकारून त्यांचा समावेश भारतीय संविधानात केला. भारतीय राज्यघटना लिहून तयार करणे फार काही सोपे काम नव्हते, कारण भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. भारतामध्ये भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधता आहे, पण या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वांना एकाच घटकाखाली एकत्र आणण्याचे काम घटनाकारांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्यांची जोपासना करणारी तत्वे समाविष्ट करून एक व्यापक आणि संपूर्ण जगाला आदर्श व मार्गदर्शक ठरेल अशी राज्यघटना तयार केली. म्हणून डॉक्टर आंबेडकरांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत हक्क जसे प्रदान केलेले आहेत तसेच त्याच्या जोडीला कर्तव्यही दिलेली आहेत. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, माझ्या देशाची शान, माझ्या देशाचा अभिमान, माझ्या देशाची शान, माझ्या देशाचा अभिमान, ते म्हणजे आमचे भारतीय संविधान, आमचे भारतीय संविधान. धन्यवाद. जय हिंद.